सो आपण शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. निखिलजी कांडर तर त्यांना मी रिक्वेस्ट करतोय की आमच्या मुख्य व्यासपीठासमोर यायचं. आपला शुभ सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. शुभ सन्मान मायाची प्रेमाची उद्धार शॉल, स्पर्धेची आठवणे गोड मोमेंटो, त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन स्वागत. मामा मागे ठेवू का दिसत नाही बाबू ठेव मागे. आदित्य अंपायर नियम कालच्या एवढे सेम असतील. 4 ओव्हरला 16 मिनिटं, 4 ओव्हरला 16 मिनिटं. त्यापेक्षा जर 1 मिनिटही जास्त झाला तर एक फिल्ड तुम्हाला आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. मला खास करून मंगलमूर्ती 11 कॅप्टन मंगलमूर्ती तुम्हाला रिक्वेस्ट करतोय 16 मिनिटं असेल तुमच्याकडे पहिल्या 4 ओव्हरला. पहिली आणि चौथी ओव्हर पॉवर प्लेची असेल. एक गोलंदाज पॉवर प्लेचा दोन्ही ओव्हर करू शकत नाही. या स्पर्धेचा नियम आहे. आणि डगआउट मधनं फलंदाजी जेव्हा सुरू असते तेव्हा डगआउट मध्ये सुद्धा कोणी आवाज देऊ नका. डगआउट मधनं बाहेर येऊ नका. पुढील मॅच आहे खल्लास 3-2-11. त्यानंतर पुढची मॅच असेल खल्लास 3-2-1-4 आणि श्री 11. कॅप्टन आपणही रेडी राहायचं. आणि या बोलवात नाव जेव्हा पहिलं सुरू होईल या ऐकवात स्टॉप वॉच सुरू असेल. 16 मिनिटं 4 ओव्हर 20 मिनिटाचं तुम्हाला 5 ओव्हर साठी असतील. सामन्याला सुरुवात होती. पहिला गोलंदाज टाकवाला पण बघतो ओव्हर मध्ये आलाय गोलंदाज सचिन. सलामी जोडी एंटर झाली साकडला असेल विशाल आणि त्यासोबतच महेश. जोडी गेलच्या गेलपट्टीवरती. पहिलाच बॉल स्विच करायचा होता अंपायर त्याला. व्हाईट बॉलचा आहे तो आउटसाइड दी ऑफ स्ट्रिक. पहिला सामना मैदानावरती सुरू. ओम साई गणेश त्याच्या विरोधात मंगलमूर्ती. डॉट बॉल येतोय पहिला व्हाईट, त्यानंतरचा डॉट. चांगली गोलंदाजी. आता पहिला बॉल डॉट येतोय. खराब बॉल नाही झालेली सुरुवात. त्यानंतरचा कमबॅक करून देणार हा चेंडू गोलंदाज सचिन पुन्हा सज्ज होतोय. तो स्विच हिट करायचा तो पुन्हा एकदा प्रयत्न फसलाय. व्हाईटची मागणी करतायत पंचांनी दिलाय स्पष्ट नकार. अजून एक डॉट बॉल. खराब बॉल नाही झालेली सुरुवात. आता 2 बॉल. खूप चांगला लाईन लेंथवर गोलंदाज सचिनचे डॉट येतोय. दुसरा बॉल सलगचा गोलंदाज सचिनचा. चांगली गोलंदाजी आता म्हणावी लागेल. पहिले 2 बॉल अचूक लाईन लेंथवर आहेत. पहिला बॉल खराब होता त्यानंतरचा 2 डॉट. ओ टॅप केलाय. फटका चांगला आहे. फिल्डर आहे शॉर्ट मिड ऑफ. चांगली फिल्डिंग होती. मिळत फक्त सिंगल. दोन धावा फलकावर लागत असताना षटक क्रमांक सुरू आहे. पहिलं पॉवर प्लेचं 2 फिल्डर 38 सर्कलचा बाहेर पण बघतोय. मिड ऑफ असेल एक्स्ट्रा कव्हर मध्ये. मिड विकेट असेल ऑन साइडला. शॉर्ट मिड ऑन शॉर्ट मिड ऑफ शॉर्ट स्क्वेअर लेग. शॉर्टला बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग. त्यानंतर थर्ड मॅन मात्र पॉइंट गलीला फिल्डर आहे. हो चांगला बॉल पण लाईन खराब आहे. व्हाईट बॉल येतोय. अजून एक खराब चेंडू सचिनचा. व्हाईट बॉलने सुरुवात झाली होती. अजून एक व्हाईट बघायला भेटतो. ओव्हरचा दुसरा व्हाईट अवांतर ऍड केले जाईल फलकावरती. 3
अजून एक खराब चेंडू, अजून एक व्हाईट बॉल, सलगचा दुसरा व्हाईट बॉल. या अवांतरने दाखवलं पुढे जाईल 4 वरती. देवीचं पडदे सूरज म्हात्रे यांचं सुद्धा आगमन झालं, त्यांचंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रामध्ये सर्व मान्यवरांचं पुनश्च स्वागत. चांगला बॉल, 2 वाईट नंतरचा हा डॉट येतोय. कमबॅक गोलंदाज सचिनने खूप चांगला गेलाय. या अगोदरी असंच चित्र बघायला भेटलं होतं, वाईट नंतर 2 डॉट. आता महेश साठी सुद्धा तेच समीकरण आहे. वाईट टाकले 2, त्यानंतरचा बॉल डॉट. 4 बॉल 4 धावा बॅटच्या कडे घेतल्या, मागे चाललाय बॉल, सुरक्षक पाठलाग करतोय, अडवलाय बॉल, थांबवलाय चेंडूला, एकच धावा मिळेल. एकने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती, 5 बॉल 5 धावा. पॉवर प्ले म्हटलं तर धावा येणं अनिवार्य असतं. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धावा बनवायचा मात्र प्रयत्न फलंदाजांचा असतो, पण गोलंदाजाला तेवढीच चांगली गोलंदाजी करावी लागते. अचूक लेंथ, अचूक लाईन वरती टप्पा, लेंथ टाकावं लागतं, कमबॅक करावा लागतो, गोलंदाजी चांगली करावी लागते. आणि त्या पॉवर प्ले मध्ये धावा जर बनल्या तर कुठेतरी त्या शेवटला मागात सुद्धा पडतात. डॉट बॉल येतोय, टॅप केलं होतं बॉलला गोलंदाज, आपण बघितलं. षटक संपन्न झालं सचिनचं. षटक संपन्न, पहिलं बिनबाद धावा धावफलकावरती, फक्त आणि फक्त 5. इकॉनॉमिकल गोलंदाज राहिले ओव्हर मध्ये गोलंदाज सचिनची. एकही मोठा फटका, एकही चौकार खेळू दिला नाही. षटक संपलं पहिलं, धावा लागला त्या फलकावरती 5. आणि जेव्हा षटक संपन्न होईल, सो मंगलमूर्ती 11 तुम्हाला मी रिक्वेस्ट करतो की खेळपट्टीवरती टीम मीटिंग घेऊ नका. खेळपट्टीच्या बाजूला टीम मीटिंग तुम्ही घेऊ शकता, खेळपट्टीवरती कोणी टीम मीटिंग घेऊ नका. गोलंदाज ट्रॅकवरती आला, गोलंदाज साई फिल्डिंग लावतोय. पॉवर प्ले संपन्न, फक्त धावा 5. इकॉनॉमिकल गोलंदाजी सचिनची राहिली. खूप चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल, कारण की 5 धाव्याचा अवघड षटक, विकेट मिळाले नाही पण धावा फक्त 5च. 3 वाईट टाकून सुद्धा 5च धावा त्याने खर्च केला ओव्हर मध्ये. आता 6 फिल्डर 30 सेकंदाच्या बाहेर असतील. स्क्वेअर लेग सज्ज असेल, मिड विकेट, शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये, स्वीपर कव्हर सज्ज आहे, शॉर्टला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, थर्ड मॅन डीप मध्ये, गलीला फिल्डर असेल, त्यानंतर एक फिल्डर असेल फाईन लेगला. हा बॉल सोडून दिला, वेल लेफ्ट, व्हाईट बॉल. अवांतर सुद्धा ऍड केले जाईल. 6 वरती धावफलक, षटक सुरू. दुसऱ्या मैदानावरती गोलंदाज साई येतोय ट्रॅक वरती. ओ फटका चांगला आहे, पण अखेर टप्पा घेतलाय. स्वीपर कव्हर, होता फिल्डर, त्याला बीट केलंय, बॉल सीमा पार येतो. हा पहिला चौकार. चौकार येतोय, चौकाराने धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे जाईल. 10 वरती बघतोय, मॅजिकल डबल फिगर दुहेरी अंकाने 10 धावा धावफलकावरती. फटका इथे चांगला, फिल्डर आहे तो, बॉल अडवलाय, पण अखेर चाललाय सीमा बाहेर. प्रयत्न चांगले होते, फिल्डर तिथे होते, आपण बघितलं. अनिकेतने बॉल अडवला जरूर होता, पण बॅकअप दूर वरती होतं, सो बॉल तेवढ्या सीमा पार झालाय. येतो अजून एकचा सलग दुसरा चौकार. 4 धावफलक पुढे जाईल धावफलकावरती. 14 सलगचे 2 चौकार. फलंदाज महेश उर्फ मायाचा बाट बनवतात. धावफलक 4 ने पुढे जाईल धावफलकावरती. एकूण 8 14. स्विच इथे मात्र आता करायचं होतं. बॅट आणि चेंडूचा हवा तो संपर्क नाही. बॉल अगदी लेंथ वरती, टप्पा पडल्यावरती थोडस बाउन्स चेंडूला मिळाला अगदी समोर. महेशने सांगितलं की व्हाईट बॉल आहे की काय, पंचांनी दिला स्पष्ट नकार. येतोय बॉल डॉट. कमबॅक या बॉल वरती गोलंदाज साईचं फिल्डिंग मध्ये थोडं बदल करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग थोडं आता डीप मध्ये आणलंय मनोजला. स्क्वेअर लेग सज्ज असेल, मिड विकेट सज्ज आहे. फिल्डिंग मध्ये बदल वारंवार करतोय, कारण की 2 चौकार आले. त्यानंतरचा बॉल डॉट आलाय. आता इथनं चांगली गोलंदाजी करावी लागेल. पटका पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये फिल्डर. हो चांगली फेकी येते, अपील जरूर केलं तर पंचाने स्पष्ट नकार. तो बॉल फलंदाज पोहोचला. मिळाले सिंगल दाखवला का पुढे जायला फलकावरती. एकूण आपण बघतोय धावा 4 बॉल 15.
गुणसंख्या लेखण्यासाठी आज आमच्या सोबत जोडले. पहिल्या मॅचला आमच्या सोबत हर्षल पाटील आमच्या सोबत आज जोडलेत. अगदी पहिल्या मॅच पासून आता आम्हाला जॉईन झालेत. खेळाचा पहिला डाव सुरू आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मैदानावरती सुरू आहे. चांगली गुणसंख्या लेखन आमच्यासोबत पार पाडतायत. त्यासोबत आमचं लाईव्ह टीम जीटीसी श्याम म्हात्रे आमच्यासोबत आज जोडलेले. त्यानंतर इथनं मात्र स्टेप आउट होऊन खेळला सुद्धा भागात सचिनने आपलं काम पूर्ण केलंय. पहिली विकेट मिळाली आहे. पहिला धक्का लागतोय फलंदाजी करताना ओम साई गणेश टीम या संघाला. नंतर डॉट, नंतर सिंगल, नंतर विकेट. साईचं खूप चांगलं कमबॅक. अखेर 3 बॉल खूप चांगले टाकलेत त्यानं. शेवटचा बॉल असेल या ओव्हरचा. पॉवर प्ले मध्ये फक्त 5 धावा. आतापर्यंत या ओव्हर मध्ये त्याने 10 धावा खर्च केलेत. फटका चांगला आहे पण तेवढी चांगली फिल्डिंग. बॉल फॉलो थ्रू मध्ये अडवला. त्यानंतर गती चेंडूची कमी झाली. साईराज बॉल वरती येतो तोपर्यंत मिळालेली फक्त सिंगल. स्ट्राईक आउट झाली ओमकारकडे. या 1 धावफलक 16 वरती 2 षटकांचा वाजवी खेळ संपन्न. स्पीडअप करा बघा मंगलमूर्ती. सचिन, साईराज रिक्वेस्ट करू तुम्हाला मी, स्पीडअप करा प्लीज. साई वेळ घेऊ नका. बघा तुमच्याकडे फक्त 16 मिनिटं असतील पहिल्या 4 ओव्हरसाठी. टायमर सुरू आहे. जवळपास 9 मिनिटं आता इथे झालेली आहेत. नेक्स्ट मॅच 3-1 फॉर खल्लास आणि 3-11 इनिंग ब्रेक मध्ये जी पुढची माल असेल त्या दोन्ही कॅप्टन्सने इनिंग ब्रेक मध्ये सज्ज राहायचंय. टॉस आपण करून घेणार आहोत इनिंग ब्रेक मध्ये. टॉस बॉक्स मध्ये सेकंड स्पेल सुरू होतोय. गोलंदाज पुन्हा एकदा येतोय सचिन आपल्या सेकंड स्पेल मध्ये. ओव्हर नंबर 3 चा खेळ सुरू आहे. टॅप केला बॉल. फटका चांगला. फिल्डर आहेत अनिकेत. बॉल अडवतो. एकच धाव मिळेल. 1 धावफलक चाललं पुढे. धावफलकावरती 17. महेश अजूनही किलपट्टीवरती आहे. विशाल परतला डगआउटला. महेशच्या बॅटमधनं आले 2 चौकार. तो खेळतोय सध्या स्ट्राईक एंडला. अगदी सलामीला आलेला फलंदाज फिल्डिंग सजवतोय. स्क्वेअर लेग आहे. मिड विकेट. शॉर्ट मिड ऑन, शॉर्ट मिड ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. डीप मध्ये सुद्धा एक फिल्डर आणि त्याच दिशेला बॉल चालला. फिल्डर येतोय साईराज. तोपर्यंत मिळालेली 1 धाव. 1 धावफलक पुढे झाला. धावफलकावरती 18. पहिले 2 बॉलवर फक्त 2च धावा. सचिन चांगली गोलंदाजी करतोय सध्या तरी. तर स्क्वेअर लेग मात्र बॅकवर्ड मध्ये असेल. शॉर्ट स्क्वेअर लेग मनोज थेट्या सगळचा आतमध्ये. इथे मात्र बॉल अवैतन आणि चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकाराला मात्र सर्कल बॉक्सला महत्व नाहीये. इथे फक्त चौकारानेच तुम्हाला बॅट बोलावी लागेल. फलंदाज बाद होतोय. बिग विकेट, बिग ब्लो. ओमकारने सांगितलं की माझी फलंदाजी सध्या होत नाहीये. तसंच काहीतरी घडतंय आणि तो परतलाय डगआउटला. अजून 1 धक्का. 18 या धावसंख्येवरती दुसरा. मुख्य व्यासपीठावरती देवीचा पाडाचं भावेश म्हात्रे दादांचं शुभागमन झालं. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. जयरागाई क्रियांस 11 चषक मध्ये आलेला आमच्या मुख्य व्यासपीठावरती VIP डायरेस मध्ये सर्व मान्यवरांचं पुनश्च हार्दिक स्वागत. पटका चांगला. एक्स्ट्रा कव्हर सज्ज. 1च धाव मिळेल. 1 धावफलक चालले पुढे. धावफलकावरती 19. चेंडू झाल्या ओव्हरचं 4. शेवटचा 2 बॉलचा खेळ शिल्लक असेल. सचिनने खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 5 धावा. आता फक्त 3च धावा खर्च केल्यात. 1 विकेट सुद्धा मिळवली आहे. मोठी विकेट त्या कादामध्ये जमा झाली. ओमकार पाटणेला मात्र डगआउटचा रस्ता दाखवला. आता लाईन खराब आहे. पंचांनी वाईटचा इशारा केला. अवांतरने धावफलक पुढे जाईल. 20 धावा. धावफलकावरती आजचा दिवस रविवार म्हणजे सुपर संडे.
टॅप केल्या बॉलला शॉर्ट मिड ऑफचा वर्ण बॉल चाललाय फिल्डर आहे तिथं अनिकेत पुन्हा एकदा म्हणजे फक्त सिंगल एक बॉलचा खेळ बाकी आहे 12 मिनिटं झालेले आहेत 16 मिनिटं तुमच्याकडे पहिल्या 4 ओव्हरसाठी चांगली गोलंदाजी सचिन सध्या करतोय सेकंड स्पेल मध्ये फक्त त्याने आतापर्यंत 4च धावा खर्च केल्यात 5 धावा आताही त्याने खर्च केल्यात टॅप केलं फटका इथे चांगला आहे अलॉन दी कार्पेट हो चांगली फिल्डिंग मिड ऑफला अनिकेत झेप घेतोय ड्राईव्ह मारतोय बॉल वरती चौकार अडवलाय 3 धावा वाचवल्यात मिळेल फक्त एकच धाव या एकने धावफलक पुढे जाईल धावफलकावरती बघतोय 3 षटकांच्या अखेर 22 या ओव्हर मध्ये फक्त 6 धावा खर्च केल्या 2 ओव्हर मात्र गोलंदाज 12 मिनिटं 40 सेकंद झालेले आहेत सो मी इन्व्हाइट करतो व्यासपीठावरती दीपेशजी म्हात्रे दादांना की आपण यायचं व्यासपीठावरती आपले सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत बघा 13 मिनिटं झाले मंगलमूर्ती 3 मिनिटात तुम्हाला ओव्हर कंप्लीट करायचे साई 3 मिनिटं तुमच्याकडे असेल 3 मिनिटात तुम्हाला ओव्हर कंप्लीट करायचे पॉवर प्ले असेल 3 फिल्डर बाहेर असतील सर्कलचा एक्स्ट्रा कव्हर सज पहिलाच बॉल लाईन खराब आहे व्हाईट बॉल येतोय खराब बॉल सुरुवात झाली आहे गोलंदाज ट्रॅकवर पण बघतोय गोलंदाज प्रणयचा बॉल फटका चांगला आहे हो मनोज बीट आणि मनोज सोबतच अनिकेत सुद्धा बीट झाला बॉल सीमा पार चाललाय येतोय चौकार सुमुखा व्यासपीठावरती आगमन झालंय नवनीत दादांची सुपुत्री त्यांची मुलगी आमच्या मुख्य व्यासपीठावरती येते दिदीचं आगमन झालंय तन्वी वजे तिचंही सुद्धा सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत अनिकेत कडनं मिसफील्ड झाली अनिकेतला आता मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये सर्कल मध्ये उभं केलंय साई सुद्धा आता सीमारेच्या जवळ उभा बॅकवर्ड स्क्वेअर लेग सज्ज आहे मागे खेळून काढायचं होतं बॉल चालला सरळ रक्षकाचा हातामध्ये डॉट बॉल येतोय ओम उतरला मैदानावरती साकेडला खेळतोय त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आलाय 2 बॉल 27 6 10 फलकावरती हो टॅप केलाय फॉलो मध्ये चांगली फिल्डिंग बॉल अडवला जरूर पण सेकंड अटेम्प्टला पुन्हा मिसफील्ड झाली आहे प्रणय कडनं बॉल सुटला आणि धाव कंप्लीट स्ट्राईक हवी होती महेशला ती स्ट्राईक त्याला पुन्हा मिळाली आहे पॉवर प्ले सुरू आहे सेकंड पॉवर प्ले 3 बॉल 28 10 फलकावरती शेवटचं 1 मिनिट अजून शिल्लक आहे ओव्हर नंबर 4 चा खेळ सुरू आहे 3 बॉल झाले 3 बॉल अजून शिल्लक आहेत प्रणयचा बॉल फटका चांगला फिल्डर अनिकेत शॉर्ट मिड ऑफला चांगली फिल्डिंग करतोय धाव घेण्याचा प्रयत्न केला जरूर होता अखेर नकार येतोय तुतू मेमे कॉल नाहीये कोऑर्डिनेशन नाहीये महेश आणि ओम कडे अगदी अर्ध्या क्रीज वरनं रिव्हर्स खेळ ओमकारला टाकावा लागला पुन्हा एकदा तो नॉन स्ट्रायकेटला सज्ज आहे स्ट्रायकेटला महेश सज्ज आहे डॉट बॉल येतोय फटका इथेही चांगला आता सुद्धा बॉल अडवला जातोय मनोज कडनं चांगली फिल्डिंग झाली बॉल ट्रॅव्हल झाल्यानंतर ऑफ साइडला साईराज कडे एकनं धावफलक चाललंय पुढे 29 5 बॉल 29 शेवटचा बॉल असलेल्या ओव्हरचा शेवटचा बॉल ट्राय केलाय बॉलला आणि आता ओम विकेट सॅक्रिफाईस करताना दिसतोय फलंदाज होतोय बाद अजून 1 विकेट 29 वरती लागणारा धक्का तिसरा
समोर श्री 11. बघा 17 मिनिटं झालेले, शेवटची ओव्हर असेल. गोलंदाज ट्रॅकवर आला गोलंदाज मनोजला नेहमीच बघत आलो या संघात अखेरची ओव्हर, स्लॉग ओव्हर तो नेहमीच टाकत आला. सामना सुरू होतो, टाइम स्टॉप केला होता, तो पुन्हा चालू झाला. स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर मध्ये मनोज आला ट्रॅकवरती. पहिलाच बॉल पटका चांगला, पण फिल्डर मिड विकेटला सजा सचिन. फक्त एक जाव डायरेक्ट हिट करायचं होतं, फेकी करायची होती सचिनला, पण संगणकाने स्पष्ट नकार दिला. आता फिल्डिंग मध्ये बदल पुन्हा चालवलाय. शॉर्ट स्क्वेअर लेग, पुन्हा स्क्वेअर लेग, शॉर्ट डीपला असं फिल्डर होता तो पुन्हा मात्र सीमारेषा जवळ आलाय. सुपर कव्हरला आतमध्ये आणलंय, बॅकवर्ड पॉइंटला सुद्धा आतमध्ये आणलंय. फिल्डिंग मध्ये बदल चालवलाय वारंवार, प्रत्येक बॉल वरती फिल्डिंग मध्ये बदल, कारण की दोन्ही फलंदाज वेगवेगळ्या स्टान्स आता बघायला भेटतात. स्टॅकेटला आलाय फलंदाज अंकेश. हो, अंकेशसाठी हा बॉल लाईन खराब आहे, आउटसाइड दी लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. व्हाईट बॉल अवांतरने ऍड होईल फलकावरती. एक धाव, 31-31. फटका चांगला, फिल्डर आहे, शॉर्ट मिड ऑफ वरनं बॉल ट्रॅव्हल झाला. मिड ऑफला अनिकेत तिथे उभे होते, मिळाल फक्त एकच धाव. तर एकेका धाव्याने संघर्ष करतो, एकेका धाव्याने मात्र लढतोय ओम साई गणेश 11 संघ. चौकार येत नाहीये. कधी विचार केला तर दुसऱ्या ओव्हरचा पहिले 2 चौकार आले होते, त्यानंतर डायरेक्ट चौथ्या ओव्हर मध्ये जो चौकार बघायला मिळाला, त्यानंतर एकही चौकार आतापर्यंत आला नाहीये. सिंगल डबल ला प्राधान्य देत आहेत, वाईडचा दावा ऍड होत आहेत. फटका इथे चांगला आहे, गोळीच्या वेगाने बॉल चाललाय, मिड ऑफला क्लिअर करतोय. येतोय महेशच्या बॅट मधनं तिसरा चौकार. तीन बॉल 36 धावलगावरती आहेत. सुद्धा कट केला, पटका चांगला आहे, बॉल मागे चाललाय, फिल्डर येतोय बॅकवर्ड पॉइंट वर, दुसरीचा प्रयत्न चालवलाय. स्ट्राईक हवी महेशला, विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल अंकेशला. 37 वरती अजून एक धक्का ओम साई गणेश 11 टीमला. स्ट्राईक पुन्हा त्याने स्वतःकडे रोटी करून घेतली आहे. बॅटची कडा आहे, सुरक्षक बीट, बॉल चाललाय थर्ड मॅनला, जाईल सीमा पार. येतो अजून एक चौकार. चार नगा पुढे जाईल 41. 5 बॉल 41, 1 to go. 17 पहिलं संपन्न होईल. एक बॉल नंतर चेक केला, स्टेप आउट झाला होता फलंदाज महेश. लगेच बघितलं, मनोजने चेक केलाय. ही कला आहे, मात्र चेक करणं गरजेचं आहे. अंडरम बॉक्स म्हटलं तर बॉक्स सुद्धा सर्कल सुद्धा एक गोलंदाजाला परवानगी असते. गॅप आहे, बॉल चालाय सीमा पार, एक्स्ट्रा कव्हरला जाईल सीमा पार. येतो अजून एक चौकार. महत्वपूर्ण क्षणाला आलेले सलगचे 2 चौकार. स्कोर बोर्ड पुढे चालाय 4 ने.
45 आवाज आल्यात. फायटिंग स्कोर जर उभा केला इथनं आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. फलंदाजीमध्ये काही फलंदाजाने केलंय नाराज. महेशने एकात्मिक किल्ला लढवला तब्बल 5 चौकार त्याचे बॅटबंद बघितले. चांगली फलंदाजी त्याने सलामीला असताना केली. डाव संपन्न झालं. पहिलं धावा धावफलकावरती 45 आणि 46 झाल्याचं असं लक्ष. डाव जेव्हा दुसरं सुरू होईल कॉम्बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. ऐकवत आवाज पुन्हा एकदा मनीष दादा बागळे यांचा. विनंती असेल आयुष मित्र साहेब आपण या आपल्या आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. टॉससाठी मी आमंत्रित करतोय दोन्ही टीमचे कॅप्टन्स खल्लास 3214 आणि श्री 11 दोन्ही टीमचे कॅप्टन्स कुठे असेल आपण या त्वरित नाणेफेकीसाठी. दोन्ही टीमचे कॅप्टन झाले. आपले मान्यवर देखील आले. साहेब आपल्याला देखील विनंती असणार आहे आपण देखील या. येस ही शिस्त पाळणं गरजेचं. दोन्ही टीमचं कौतुक माझ्याकडून नक्कीच खूप चांगलं. बघा अगदी कॉल केल्याच्या पुढच्या क्षणात टॉस बॉक्स मध्ये आलेत. या खल्लास 3214 चे कॅप्टन आणि श्री 11 चे कॅप्टन देखील आलेत. दादा आपल्या हातात हा स्पेशल टॉस साठी कॉइन आहे त्याच्यावरती हेड्स आहे आणि एका दिशेला टेल्स देखील असणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन्स खल्लास 3214 कॉल करतील. हेड कॉल केला आणि नाणेफेकीचा कौल जिंकलात आपण. काय डिसिजन असणार आहे? बॉलिंग. आपण गोलंदाजी कराल आणि किती कमीत कमी धाव्यांवरती रोखण्याचा प्रयत्न कराल. आपला देखील एक चांगला संघ आहे. नुकतीच एक चांगली स्पर्धा देखील आपण आयोजित केली आणि त्यानंतर समोर देखील तेवढंच मोठं आव्हान आपल्या समोर असणार आहे कारण श्री 11 सारखा एक बलाढ्य संघ आपल्या समोर आहे. तर किती कमीत कमी धाव्यांवरती रोखण्याचा आपला प्रयत्न असणार आहे? 40-45 च्या आत. 40 ते 45 आत. कशी वाटते स्पर्धा? खेळायला एक्साइटमेंट आहे तुमच्यामध्ये कारण कालचा दिवस देखील गाजला. आजचा दिवस देखील गाजणार आहे. डोंबिवलीतील हा पहिला पूल आहे त्यानंतर स्टेशन वाईज पूल देखील असणार आहे. तर तुम्हाला कसं वाटतं स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली. आयोजन पण खूप चांगलं केलं. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक तुम्हाला. त्यानंतर आपण नक्कीच एक खूप चांगल्या खेळाडूकडे जाणार आहोत. येस आपल्याला त्यांना बॅटिंग करायची. किती टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? प्रथमतः आपला संपूर्ण संघ आलाय. सगळे प्लेयर्स आले आहेत का? आले सगळे प्लेयर आले आहेत आणि आम्ही 50+ मारायचं ट्राय करू. बघू. येस तुम्ही नक्कीच अनुभव तुमच्याकडे प्रचंड आहे. तुम्ही बऱ्याच चांगल्या स्पर्धा खेळलात. तुम्हाला या स्पर्धेबद्दल काय वाटतं? एक्साइटमेंट आहे? काल देखील तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करत होता. संकेतने देखील आम्हाला सांगितलं आपले टीमचे कॅप्टनचं देखील खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेमध्ये आहेत. एकदा त्यांच्याबद्दल आणि आपल्या या स्पर्धेबद्दल देखील. स्पर्धा खूप चांगली आहे. मजा येईल खेळायला. बघू आता. आणि संकेत काय सगळ्या टुर्नामेंटला असतोच. थँक्यू सो मच. हॅलो चेक. नेवरांचं देखील पुन्हा एकदा स्वागत. धन्यवाद आपलं देखील साहेब. परत मॅच कडे सामन्याला सुरुवात होते. स्टॉपवॉच देखील चालू करायचे. गुणलेखक आपल्याला विनंती असणार आहे की आपण थोडंसं लक्ष द्या. स्टॉपवॉचचं कार्य आपण आपल्या हातात घ्या. सामन्याला सुरुवात होत्या. 46 धावांचं लक्ष. पहिल्या षटक गोलंदाजी मार्क वरती महेश आहे. महेशला फेस करण्यासाठी साई स्ट्रायकिंग यांच्या आतमध्ये. 46 धावांचं लक्ष. पहिला चेंडू स्वीप केलाय. कौस्तुभनी हे काय केलंय? हा चौकार निघून गेलाय पण चौकाराहून महत्वाचं काय तर साईचा पहिल्या चेंडूवरती कॅच सोडलाय. येस डीजे. संघ विपक्ष मंगलमूर्ती असे हे दोन्हीही बलाढ्य संघ. डोंबिवली वेस्टचा जर विचार केला तर संपूर्ण डोंबिवलीचा जरी विचार केला अंडरआर्म क्रिकेट अगदी दणानून सोडलं या दोन्ही संघांनी आणि फाईट अगदी पहिल्याच फेरीमध्ये एकमेकांच्या विरोधात आल्यात. नेक्स्ट बॉल. पुढील चेंडी यावेळी देखील त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि बघा घड्याळाची काटे जसा गर्र करून गरकी खातोय तसेच गरकी इथे बॅटरनी देखील घालली होती. बॅटचा आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. गोलंदाजांनी दोन्हीही चेंडू अप्रतिम हाता आल्यात. पहिल्या चेंडूवरती कॅच ड्रॉप झाला तिथे 4 धावा मिळाला. या चेंडूवरती नक्कीच पायाला चेंडू आदळतोय. 1 धाव इथे देखील मिळते. लेग बाय स्वरूपाची ती धाव असणार आहे.
5 धावा धावफलकावरती जिंकण्याचं लक्ष्य 46 धावांचं असणार आहे. तुझ्याकडे हे नाही वेळेला देखील तेवढंच महत्व आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. भाऊ आला स्ट्रायकिंग एंडला. यावेळी स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची अगदी हलकीशी आतली कडा लागली असावी आणि त्यानंतर विशाल फुलोरे यशांच्या मागे खूप चांगली कामगिरी त्याने देखील केली आहे. संघासाठी नक्कीच 4 धावा इथे रोखल्यात, कारण यष्टीरक्षक बीट झाला तर तिथून चान्स नाही आहे. तिथून चेंडू अगदी गोळीच्या वेगाने निघून जातोय बॅक साईडला. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. डॉट बॉल आलाय. पुढे सरसावले होते. स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा विशालची यावेळी हलकीशी चूक झाली. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न केला होता, पण तेवढंच चांगलं बॅकअप इथे आहे. चांगला बॅकअप केला. एका धावेवरती इथे रोखून ठेवले. त्या एका धावेच्या साह्याने धावफलक नक्कीच पुढे सरसावतोय. 6 धावा धावफलकावरती. 4 चेंडू 6 धावा धावफलकावरती. नक्कीच कॅचचा प्रयत्न केला होता तिथे कौस्तुभने. हलकीशी चूक तिथे झाली. ती चूक आता किती महाग पडणार आहे, कारण साई देखील असा खेळाडू आहे ज्या साईच्या नावावरती आपल्या स्पर्धेमध्ये मागच्या वर्षीच्या 6 चेंडूंवरती 6 चौकारांचा विक्रम देखील याच बॅटरच्या नावावरती आहे. तोच बॅटर पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती जीवदान मिळालंय. नेक्स्ट बॉल. यावेळी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. क्लासिकल फटका या बॅटरकडे आहे. तो क्लास आपला बॅटनी दाखवतो आहे. येतो एक चौकार. डीजे चांगला चेंडू हाताळलाय. अगदी डान्सिंग डाऊन द ट्रॅक. यावेळी देखील पुढे जाण्याचा प्रयत्न केला होता, तरी देखील टप्पा थोडासा खेचून थोडासा शॉर्ट ऑफ द विकेट टाकला. उर्वरित काम यष्टीरक्षकांनी पूर्ण केलं. या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये 2 चौकार आल्यात आणि एकूणच धावा किती आहेत धावफलकावरती? 10 धावा आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद मंगलमूर्ती 11 हा संघ. थोडस नक्कीच ओमसाई गणेश थोडं स्पीडअप करा. बघा 4 मिनिटांची अवधी आपण घेतली आहे. 16 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायचे आहेत, अन्यथा एक खेळाडू आपल्याला अतिरिक्त तैनात करावा लागणार आहे 15 यार्ड सर्कलच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती ओमकार पाटणे उर्फ बाळा येतोय गोलंदाजी मार्कवरती. आणि नक्कीच स्टारकास्ट लाईनअप बघायला मिळते आपल्याला ओमसाई गणेश संघाची. अगदी मग बाळाचा विचार करा किंवा मग विशाल फुलोरेचा विचार करा, महेश असतील. खालच्या फेरीमध्ये आपण बघितलं तर निखिल नाही का आज आपल्याला निखिल मिसिंग बघायला मिळतात. त्यानंतर ओम निलेश मात्रे याचा देखील उल्लेख करणं गरजेचं आहे. मोठ्या गावातील हा देखील खेळाडू आहे. गोलंदाजी मार्कवरती ओमकार पाटणे मॅन फ्रॉम डोंबिवली वेस्ट. एक उभरता सितारा. आणि आता उभरता म्हणणं गरजेचं नाहीये, एक सितारा ज्यांनी नक्कीच नाव केलंय, संपूर्ण डोंबिवलीचं नाव देखील केलंय. यावेळी पहिला चेंडू भाऊ फेस करत असताना गॅप शॉट सिलेक्शन. चौकार येतोय. मोठ्या गोलंदाजावरती हावी व्हायचं असेल तर पहिल्या चेंडूवरती अटॅक करणं गरजेचं आहे. पहिल्या चेंडूवरती अटॅक केलाय. गॅप मध्ये चेंडू जातोय 4 धावांसाठी. डीजे बघा अजून एक खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीस येणार आहे. सागाव चषक 2025 आयोजित अंडरआर्म नाईट क्रिकेट स्पर्धा, जी येत्या शनिवार म्हणजेच 22 फेब्रुवारी 2025 ते रविवार 23 फेब्रुवारी 2025 या रोजी या 2 दिवसात आपल्याला बघायला मिळते. प्रथम पारितोषिक 20,000, द्वितीय पारितोषिक 10,000 असणार आहे आणि प्रवेश फी देखील 2,000 रुपये असणार आहे. कुठल्याही संघाला जर प्रवेश हवा असेल तर नक्कीच संपर्क साधा.
यावेळी पुन्हा एकदा अजून एक चांगला फटका, अजून एक चूक इथे होत आहे कौस्तुभ कडून. हलकासा रॉंग फूट असं म्हटलं जातं, रॉंग फूट झालाय, बॉडी वेट ट्रान्सफर झालेला नाहीये आणि बॅक टू बॅक ओमकार पाटणे वरती देखील हल्ला चढवलाय. हल्ला कोणी चढवलाय? भाऊनी चढवलाय. हल्ला कोणी चढवलाय? मंगलमूर्ती 11 संघाने. षटक संपल्यानंतर कॉल होते, पण या बॅटरनी ती टीम मीटिंग अगदी दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवरती कॉल करायला भाग पाडला. 2 चेंडूंवरती 2 चौकारांची हॅट्रिक होते का भाऊच्या वाटमधून? काल देखील 3 ते 4 बॅटर्सनी चौकारांची हॅट्रिक केली, आज देखील होतंय का? नरेशनी काल इम्प्रेस केलं, हरेशनी काल इम्प्रेस केलं, त्यानंतर अथर्वनी काल इम्प्रेस केलं. 5 चेंडूंवरती 5 चौकार मारले. आज देखील तसंच काहीतरी घडतंय का? आजचा दिवस कंप्लीट दिवस मजेदार असणार आहे. ओमकार विपक्ष भाऊ, बिग फायटिंग मॅच. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न, दडपणाखाली हा व्हाईट बॉल देखील टाकलाय. व्हाईट बॉल टाकलाय कोणी तर ओमकार पाटणे सारख्या मोठ्या गोलंदाजाला देखील इथे थोडासा दडपणामध्ये टाकतोय हा यंगस्टर भाऊ, त्याचं नाव आहे. 19 धावा धावफलकावरती झाल्यात. 2 चेंडूचा खेळ झालाय आणि पॉवर प्ले देखील संपलाय आता, तरी देखील 2 चौकार आल्यात, कारण गॅप मध्ये खेळणं ही शैली आहे. प्रणय उर्फ भाऊ याची अजूनही चौकारांची हॅट्रिक इथे ऑन आहे. चौकारांची हॅट्रिक करतोय का ओमकार समोर? यावेळी स्विच हिट केलाय. यस 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 आलाय. चौकारांची हॅट्रिक प्रणयच्या बॅट मधून आली आहे. धावसंख्येला आकार दिलाय. धावा धावतायत. धावा धाव फलकावरती आहेत. 23 धावा धाव फलकावरती आहेत. प्रमुख पाहुण्यांचं आगमन होत आहे. नवलजी पटेल साहेब, आपलं देखील पुन्हा एकदा मी या मुख्य व्यासपीठावरती सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मॅच कडे वळूयात. मॅच बघा काय रंगतंय. 3 चेंडूंवर 3 चौकार आलेत. ओमकार पाटणे ला आलेत, मारलेत प्रणयनी. काय बॅटिंग करतोय, अप्रतिम दर्जेदार बॅटिंग करतोय, बरसतोय आज प्रणय. 3 चेंडू 3 चौकार, पुढे सरसावला, फटका फसलाय. कमबॅक करणं येतं गोलंदाज आला. त्या गोलंदाजाची देखील शैली चांगली आहे. तोच गोलंदाज ओमकार पाटणेनी लगेच चोख प्रत्युत्तर दिलंय. चौकारांची हॅट्रिक आली आहे, त्यानंतर कमबॅक केलाय. कमबॅक झालाय. पहिला गडी इथे बाद झालाय मंगलमूर्ती 11 संघाचा. यस, ओमकारने देखील कमबॅक करून दिलाय. कमबॅकची आवश्यकता होती. धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात किती? 46 धावा जिंकण्यासाठी इथे बनवायच्यात. 46 धावा बनतायत का? झाल्यात किती धावफलकावरती? 23 धावा झाल्यात. 23 धावा धावफलकावरती. यावेळी देखील ड्राईव्हचा लाजवाब फटका. साईराज देखील बरसतोय. 5 चेंडूंवरती 4 चौकार देखील आल्यात. फलकावरती 27 झालेत, म्हणजे अजूनही फक्त 19 धावांची आवश्यकता असणार आहे. ओमकार वरती बरसलाय. त्यावेळी बॅकफुटला गेले. बॅकफुटला जाऊन कट केलाय. अजून एक चौकार, अजून एक चौकार. बॅक टू बॅक इथे देखील 2 चौकार आलेत. आणि मैदानात काय घडलंय? ओमकार पाटणे उर्फ बाळाच्या षटकामध्ये हे दृश्य मी कधीही बघितलं नाहीये. ते मैदानात घडतंय, कारण कधीही घडली नाही तसं हे चषक देखील मैदानात घडतंय. ओमकार पाटणेच्या षटकामध्ये 5 चौकार आलेत.
5 चौकारांमधील 3 चौकार मारलेत कोणी? प्रणयनी. चौकारांची हॅट्रिक त्या खेळाडूंनी केली. लगेच चोख प्रत्युत्तर ओंकारने दिलं, पण पुन्हा एकदा साईराज आला, एक कव्हरचा फटका आणि त्यानंतर एक मिड विकेट वरती चांगला पुलचा हुकचा फटका बघायला मिळाला. तिथे देखील चौकार आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा किती आहेत धाव फलकावरती? धावा आहेत 31 धावा धाव फलकावरती आहेत. 18 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 15 धावा जिंकण्यासाठी बनवायच्यात मंगलमूर्ती संघाला. डॉमिनेट केलाय मंगलमूर्ती संघाने, पण समोरील संघ देखील तेवढाच बलाढ्य आहे, तेवढाच तुल्यबळ आहे. ओम साई गणेश संघ, त्यांना देखील माहित आहे की इथून कमबॅक त्यांनी अनेक सामन्यांमध्ये, मी देखील बघितलंय अनेक सामन्यांमध्ये इथून देखील कमबॅक केलंय. कमबॅक करण्यासाठी योग्य तो गोलंदाज पुन्हा एकदा महेश गोलंदाजी मार्कवरती. दुसऱ्या स्पेलमध्ये इथे महेशला डॉट चेंडू टाकणं गरजेचं आहे. तो प्रेशर क्रिएट करणं गरजेचं आहे. प्रेशर क्रिएट होतोय का? विकेट्स घेणं देखील तेवढंच गरजेचं आहे. काय घडतंय? 18 चेंडू 15 धावा. यावेळी पुढे सरसावला डान्सिंग डाऊन द ट्रॅक अजून एक स्वीपचा लाजवाब, दर्शनीय, प्रेक्षणीय, डोळ्यांचा पार न फेडणारा फटका येतोय. आणि आज मंगलमूर्ती 11 हा संघ फक्त चौकारांनी बोलतोय. अजून एक चौकार आलाय, अजून एक चौकार आलाय. महेश यांच्यावरती देखील हल्ला चढवलाय. फक्त 11ची आवश्यकता असणार आहे. यावेळी देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, पण यावेळी अगदी ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू, ब्लॉक करणारा बॅटरला ब्लॉक केलाय. 11 धावांची आवश्यकता आहे. यावेळी चेंडू स्क्वेअर आहे का, व्हाईट बॉल आहे का? तरी यस, दोन्ही हात पंचांनी इथे समांतर केलं. व्हाईट बॉल आलाय. 10 धावांची अजूनही आवश्यकता. यावेळी देखील पंच काय कॉल करतायत? तर डॉट बॉल असणार आहे. येस सर, थँक्यू सो मच. पुढील चेंडू महेश विपक्ष साई अशी ही लढत, ओम साई गणेश विपक्ष मंगलमूर्ती अशी ही लढत असणार आहे. यावेळी काय फटका सजवलाय, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ वरती झालाय, पण फटका देखील तेवढा सुरेख होता. उमेश देखील चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. थोडेसे शोल्डर्स डाऊन बघायला नक्कीच मिळतात, कारण की मंगलमूर्ती संघाने डॉमिनेट केलाय, साईने डॉमिनेट केलाय आणि प्रणय काय बॅटिंग करून गेला. तो मोमेंटमची आपण अनेक वेळेस चर्चा करतो, तो मोमेंटम मिळालाय आणि ओमकार पाटणे सारख्या बलाढ्य गोलंदाजासमोर एक खूप चांगला ऑलराऊंडर आहे आणि त्याच्या समोर देखील 5 चौकार आल्यात. हेच ते विशिष्ट आहे. साईराज देखील आला, साईराजने देखील हल्ला चढवला. बघा, कुठलाही बॅटर एकच जाणतो की मला अटॅक करणं, कारण म्हटलं जातं क्रिकेटमध्ये अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. अटॅक प्रत्येक चेंडूवरती करण्याचा प्रयत्न केलाय. समीकरणाचा विचार केला तर 15 चेंडू आणि 9 धावांचं इथून समीकरण असणार आहे. 15 चेंडू 9 धावा जिंकण्यासाठी. येस येस, 14 आणि 9चं समीकरण आहे. 14 चेंडू 9 धावांचं समीकरण असणार. थँक्यू संकेत. बघा, फक्त पंचांची भूमिका नाही, एक ह्युमन कॅल्क्युलेटर नक्कीच आहेत. अनेक सामने आम्ही त्यांच्यासोबत देखील समालोचन केलंय. अगदी खेळाडूंना आम्ही माहिती देण्या अगोदर ते देखील माहिती देतात, कॅल्क्युलेशन करतात. पुढच्या मॅच मध्ये खेळताना देखील बघायला मिळतील आपल्याला. 14 चेंडू आणि 9चं समीकरण. स्विचचा प्रयत्न केला. यावेळी खेळाडू आहे तिथे चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत या नवदूत खेळाडूसाठी. गेल्या 2 हंगामापासून आपण या खेळाडूला बघतोय. ओम साई गणेश संघामध्ये चांगली कामगिरी करतोय शुभम. याच यंगस्टर्सला देखील वरती आणणं काम आहे. क्रिकेट चालू ठेवणं, क्रिकेट जिवंत ठेवणं. ओम साई गणेश विपक्ष मंगलमूर्ती. यावेळी चेंडू आहे का वाईड? यस, डाव्या यष्टीच्या बाहेरून चेंडू निघून गेला. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. अवांतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. फक्त 7चं समीकरण आता इथून शिल्लक आहे. बॅकफुटला गेलाय, कट केला, लाजवाब केलाय. काय फटका वसूल करतोय बघा. बल्ला है या तलवार है, चीर दे ऐसी धार है. साई बरसतोय, चौकार आलाय आणि समीकरण अगदी इथे सोपं करून ठेवलंय. जिंकण्यासाठी 12 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 3 धावांची आवश्यकता असणार आहे. प्रेक्षकांना देखील पर्वणी देणारा हा सामना, प्रेक्षकांना पर्वणी देणारा आमचं हे जय रागाई क्रिकेट क्लब आयोजित जय रागाई क्रियांश 11 चषक देखील आहे, ज्याला आपण 2 माध्यमांवरती एन्जॉय करू शकतात. आपल्याकडे इंटरनेट कनेक्शन असेल तर नक्कीच आमच्या GTCच्या वाहिनीवरती बघा, आणि ते नसेल तर आमच्या डेन केबलच्या चॅनल नंबर 190 वरती देखील आपण बघू शकतो. त्यासाठी मी नक्कीच दिलीप भगत आणि चंदन भगत यांचं देखील धन्यवाद मानेन. थँक्यू सो मच. 3
धावांची आवश्यकता असणार आहे. पहिला चेंडू स्क्वेअर इथे फेकलाय. पहिला चेंडू वाईड आला. आता फक्त 2 धावांची आवश्यकता. विजयी फटका कोणाच्या बॅटमधून येणार? यावेळी चांगला चेंडू, तेवढं चांगलं फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करण्यात आलंय. आणि बघा अगदी सकाळच्या सत्राचा विचार केला तर दोन्हीही संघ ऑन द टाइम आले होते. एक आयोजकांना साथ